देवीच्या ब्लाऊजवरती ना आपण बघा मोराचे एवढे मोठे मोठे असे ब्रॉच पाहतोय. पंचरंगी बोलतो किंवा सप्तरंगी बोलतो तसा कलर आहे देवीच्या साडीचा. आगरी कोळी जशी असते ना, कोळी पद्धतवाली देवी आहे ही. देवीची जी फिनिशिंग वगैरे आहे ना, बघू शकता एकदम प्रॉपर असं वर्क केलं आहे देवीच्यावर. शेला आहे ना, सिंगल शेला टाकलेला आहे या साईडला. जो नाम आहे ना बघा, किती गोड आहे नाम. आणि बापाच्या डोळ्यांची जी आखणी पाहते ना बघा. आहे मंडळी, मला माहिती आहे तुम्ही आपले व्हिडिओ बघताय, तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात, पण तुम्ही लाईक करत नाही, शेअर करत नाही, कमेंट करत नाही. तर असं करू नका. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला ना सबस्क्राईब करा, जेणेकरून ना तुम्हाला पुढचे जे व्लॉग्स आहेत ना, तर नोटिफिकेशन त्या व्लॉग्सची सर्वात आधी तुम्हाला येईल. त्याच्यामुळे जो बेल आयकन आहे ना, त्याला तोडून टाका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता आपण सुरू करूया. हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू व्लॉग. आणि आज आपण कुठं आलो माहिती आहे का? कुणाल केतन आर्ट्समध्ये आलो आहे. बघू शकता समोरला असं त्यांचा वर्कशॉप आहे. हा जोह्याकडून येणारा रोड आहे आणि इकडे हा पुढे कालव्याकडे चालला आहे. पुढे समोरला तुम्ही कालवे गावची महिरपसुद्धा बघू शकता. हे बघा असा परिसर असणार आहे आजूबाजूला. आणि समोरलाच त्यांचा कुणाल केतन हा आर्ट्स आहे, तुम्ही बघू शकता. लेफ्ट साईडला आहे जोह्याकडून येताना. सो आज आपण यांच्या इथल्या मूर्ती बघणार आहोत कशा आहेत, कारण की इथली खासियत कशी माहिती आहे का, पूर्ण कस्टमाइज केलेल्या मूर्त्या भेटणार आहेत आपल्याला. हा समोरला बघू शकता त्यांचा अशा प्रकारे बॅनर लावलेला आहे. या साईडला तुम्हाला गौराई मातेच्या मूर्त्या पाहायला मिळतील. आणि आता आपण जाणार आहोत त्यांच्या वर्कशॉपमध्ये. तर मंडळी आपण सुरुवात करूया. पहिल्या बघा 1.5 फुटाचा चौरंग बाप्पा आहे. इथून सुरुवात करूया. खूपच गोड गणपती बाप्पा आहे. पूर्णपणे सुंदर प्रकारे बाप्पाला हे केलेलं आहे, कस्टमाइज केलं आहे. बघू शकता कशा प्रकारे वर्क आहे बाप्पाचं. ओव्हरऑल जो लुक आहे ना, असा लुक असणार आहे बाप्पाचा. आणि सुरुवात करूया बाप्पाच्या आपण फेट्यापासून. असा फेटा असणार आहे बाप्पाचा. बघू शकता त्याला वरती गोल्डन कलरची झालरसुद्धा लावलेली आहे. डार्क मँगो कलरमध्ये बाप्पाचा हा फेटा येणार आहे. वरती छोटी छोटीशी जी फुलं आहेत ना, ती एकदम अशी क्यूट वाटतात बाप्पाच्या लुकमध्ये. असा इफेक्ट पडतोय त्याच्याने. खूप सुंदर बाप्पा आहे. आणि बाप्पाचे जे डोळे बघताय ना, हे बघा अतिशय सुंदर बाप्पाचे डोळे आहेत. ग्रीन कलरमध्ये बाप्पाच्या डोळ्यांचं काम केलेलं आहे. ओव्हरऑल असा दिसतोय बाप्पा. खूपच सुंदर आहे गणपती बाप्पा. पुढचा बाप्पा बघू शकता 1.5 फुटाचा एकदम गोलू मोलू टाईप बाप्पा. या एकदम क्यूट असा बाप्पा दिसतोय. बाप्पाच्या गाळ्यावरती ना आपण डिम्पलसुद्धा पाहू शकता. हे बघा डिम्पलवाला बाप्पा. या खूपच गोड असा दिसतोय बाप्पा. बाप्पाच्या मुकुटाचं जो काम बघाल ना बघा, एवढे मोठे ब्रॉच त्यांनी यूज केले आहेत. पूर्ण ज्वेलरी यूज केले. खूप गोड लुक येते बाप्पाचा. अशा प्रकारे बाप्पाच्या हातामध्ये आपण फुलंसुद्धा पाहतो. हे बघा खूप गोड गणपती बाप्पा. आणि एवढे छोट्या गणपतीवर ना त्यांनी खूप अशी डिटेलिंगने काम केलं आहे. बघू शकता तिथे बाजूबंद बांगड्या बाप्पाच्या. बाप्पाच्या हातातला जो मोदक आहे ना, बघा किती क्यूट दिसतोय. ओव्हरऑल जो बाप्पा आहे ना, असा येणार आहे एकदम ब्राह्मण टाईप आहे. बाप्पाचा जो शेला आहे ना, सिंगल शेला टाकलेला आहे या साईडला, ब्राह्मण टाईप. आणि डार्क मँगो कलरमध्ये बाप्पाचा धोतर येणार आहे. असा लुक असणार आहे बाप्पाचा. आणि हा बाप्पा बघू शकता 2 फुटामध्ये असणार आहे. हा सिंगल लोडवाला बाप्पा. एकदम रॉयल लुक देते बाप्पा. बाप्पाचे जे मुकुटाची ज्वेलरी बघते ना बघा, युनिक केलेलं आहे. ते सर्व जे काम आहे ना, एकदम कस्टमाइज काम आहे. खूपच सुंदर असं बाप्पा दिसत आहेत, कारण की पूर्ण ज्वेलरी वर्कमध्ये आपल्याला बाप्पा बघायला भेटणार आहेत. खूपच गोड गणपती बाप्पा आहे. बाप्पाची जी लिखाई वगैरे बघते ना बघा, बाप्पाचा अशा प्रकारे नाम असणार आहे. वरती त्रिशूळासारखं नाम आहे आणि खाली महादेवांचं जसं नाम असतं तसं नाम आहे. पूर्णपणे ज्वेलरी वर्कवाले बाप्पा पाहायला मिळतात आपल्याला इथे. हे बघू शकता. आणि हा जो गणपती बघताय ना, हा बघा सिंगल सिंहवाला डबल फर्निचरवाला गणपती बाप्पा. हा महाराजा आहे. आणि महाराजाचा तुम्ही हा बघता ना मुकुडे बघा, मोराचे जे पीस आहेत ना, ते किती लाऊड लावलेले आहेत ते बघू शकता तुम्ही. खूप गोड दिसतं आहे गणपती. आणि बाप्पाच्या सोंडेवरचं जे ज्वेलरीवर बघताय ना बघा, दोन्ही साईडला ना असे चंद्राचे ब्रॉच लावलेले आहेत. त्याच्यामुळे पूर्ण असा लोडेड गणपती बाप्पा दिसतो. आणि ज्वेलरीचं बघाल तर बघा, पूर्ण बाप्पाच्या अंगावरती एकदम असं सोन्याने मडलेला गणपती बाप्पा वाटतोय हा. आणि डार्क असा रॉयल ब्ल्यू कलरमध्ये बाप्पाचा धोतर आपल्याला पाहायला मिळेल. त्याला गोल्डन कलरची लेससुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि इकडे ना बाप्पाच्या हातामध्ये अशी गादा दाखवली आहे. बघू शकता असा असणार आहे महाराजा, जो की 2 फुटाचा असणार आहे गणपती बाप्पा हा. आणि हा जो महाराजा बघताय ना, तो बघा तो पण सेम महाराजा असणार आहे.
बघते याचं जो मुकुटाचं जो काम आहे ना, वरचं जो ब्रॉच वगैरे बघते ना, ते थोडंसं वेगळं आहेत आणि ते जरा लाऊड आहेत. पाठचे तुम्ही ब्रॉच बघू शकता, ते थोडे लाऊड आहेत त्या बाप्पापेक्षा. आणि हा बाप्पा जो आहे ना, तो ग्रीन टोनमध्ये असणार आहे. मागचा आपण ब्ल्यू टोनमध्ये बघितला आणि हा ग्रीन टोनमध्ये आहे. ग्रीन टोनमध्ये बघू शकता. बाप्पाचा जो लटकन आहे ना मुकुटाचा, तो सुद्धा ग्रीन कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मुकुटाचे डायमंडसुद्धा आपल्याला ग्रीन कलरमध्ये पाहायला मिळतील. आणि गळ्यातले जे दागिने आहेत ते सुद्धा. आणि बाप्पाचं मेन म्हणजे धोतर, जो की ग्रीन टोनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. असा असणार आहे महाराजा, जो की 2 फुटाचा असणार आहे. हे 2 गणपती बाप्पा आहेत ना, प्रचंड वेगळे आहेत. कारण की मी असे गणपती तर पाहिले नव्हते. ॲक्च्युली तिथली खासियतच ती आहे की मी आतापर्यंत असे गणपती बाप्पा पाहिलेच नव्हते. हा बघू शकता कृष्ण 2 फुटाचा, किती गोड गणपती बाप्पा दिसतो. या बाप्पाचा बॉडी कलर जो बघते ना बघा, किती गोरा असा बाप्पा दिसतो, एकदम क्यूट सारखा. वरती ना बघू शकता डबल तुरा दाखवलेला आहे बाप्पाच्या फेट्याला. आणि मोत्यांची झालरसुद्धा सोडलेले आहे. बाप्पाला ना ओरिजिनल केस यूज केले आहेत. वरती ब्रॉच बघताय, मोरांचे ब्रॉच लावले आहेत वरती, हे बघू शकता. आणि हे बघा जो बाप्पाचा जो नाम आहे ना बघा, किती गोड आहे नाम. आणि बाप्पांच्या डोळ्यांची जी आखणी आहे ना, तिथले सर्व बाप्पांच्या डोळ्यांची आखणी आहे ना, एकदम अशी जिवंत अशी आखणी वाटते. हा कृष्ण अवतार बाप्पा असणार आहे. स्काय ब्ल्यू कलरमध्ये बाप्पाचा धोतर शेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि फेटासुद्धा खूप गोड गणपती बाप्पा दिसतो. हा कृष्ण अवतार आहे, हा 2 फुटाचा. आणि हा आहे 1.5 फूटवाला कृष्ण. हा पण याचा बॉडी कलर आहे तो तसा डार्क ब्राऊन कलरमध्ये. आणि बाप्पा आहे ना, हा बघू शकता एकदम असा जिवंत बाप्पा दिसतोय. खूपच गोड असं आहे. बाप्पाला सुद्धा आपण गाळावरती ना डिंपल पाहतोय. बाप्पाचा तुरा बघू शकता कशा प्रकारे आहे. खूप मोठा आणि लाऊड असा तुरा दाखवला आहे. ओरिजिनल केस आहेत आणि पगडी आहे ना, एकदम छोटी पगडी दाखवली आहे. त्याच्यावरती मोठे लटकन आणि फुलं दाखवले आहेत. खूपच गोड दिसतोय गणपती बाप्पा. आणि बाप्पाच्या मुकुटाला हा जो ब्रॉच बघते हा बघा, खूपच असा मोठा आणि गोड दिसते गणपती बाप्पाचा लुक असा असणार आहे प्रॉपर. हा 1.5 फूटवाला बाप्पा आहे आणि हा 2 फूटवाला आहे. हा बघताय आपण वेलिंग फर्निचरवाला गणपती बाप्पा. हा बघू शकता कशा प्रकारे बाप्पाला डिझाईन केले आहे. तर अगोदर आपण सुरुवात बाप्पाच्या मुकुटापासून करूया. अशा प्रकारे बाप्पाला मेटल ज्वेलरी यूज केलेली आहे बाप्पाच्या मुकुटाला. आणि इकडे समोरला हेवी मेटलवाले ब्रॉच लावलेले आहेत. इकडे लटकनसुद्धा पाहायला मिळतो आहे. आणि बाप्पाचा जो कलर आहे ना बघा, किती असं उठून दिसतो. एकदम फेअर कलर आहे बाप्पाचा. एकदम असं गोरा वाटतो आहे गणपती बाप्पा. आणि तेवढीच ना ज्वेलरी वर्कमध्ये ना एकदम असा लाऊड दिसतो आहे गणपती बाप्पा. कारण की हा बाप्पा आहे ना तुम्हाला खूप आवडला आहे. यंदाचं सध्याचं ट्रेंडिंग आहे. प्रत्येक कारखान्यामध्ये असा आपला बाप्पा पाहायला मिळतो. कारण की हा बाप्पा जो असा आहे ना बघा, असा बाप्पा जो फेस आहे ना असं थोडंसं ब्रॉड दाखवलेला आहे. आणि कान छोटे छोटे दाखवले, त्याच्यामुळे ना पूर्ण असा लुक देऊन जातो बाप्पा. खूपच गोड असा गणपती बाप्पा. या साईडला बघतोय आपण डबल फर्निचरवाला गणपती बाप्पा. बघू शकता हे बघा, या साईडला 2 फर्निचर आहेत ना बघा. हा एक फर्निचर आहे आणि तो एक फर्निचर आहे. त्याच्यामुळे हा डबल फर्निचरवाला बाप्पा आहे. असा लुक असणार आहे बाप्पाचा ओव्हरऑल. खूप गोड दिसतो आहे हा गणपती बाप्पा. डार्क पर्पल कलरचा बाप्पाला धोतर लावला आहे, जो की खूप शाईन करतो आहे. असा असणार आहे गणपती बाप्पा. आता आपण पाहतोय 2.5 फुटाचा लंबोदर गणपती. बघू शकता डबल तुरा दाखवला आहे बाप्पाला. आणि वरती बाप्पाच्या ना ब्रॉच आपल्याला पाहायला मिळतो आहे. हा बघू शकता, हा जो ब्रॉच बघताय ना खूपच सुंदर ब्रॉच आहे. हा मोराचा ब्रॉच आहे. आणि बाप्पाच्या फेट्याला जी आपण लेस बघतोय ना ती बघा कशी प्रकारे चमकते. अशा प्रकारे गोड गणपती बाप्पा आहे. कारण की बाप्पाच्या गळ्यातले हे जे पेंडंटची ज्वेलरी असते तिथं मला खूप आवडते. स्काय ब्लू कलरमध्ये आहे. स्काय ब्लू कलर आणि येलो कलरवाली जी ही ज्वेलरी आहे ना ती खूपच असं गोड लुक देते बाप्पाच्या याच्यामध्ये. आणि खूप सुंदर गणपती बाप्पा आहे असा असणार आहे. आणि हा मंडळी गणपती बाप्पा बघून घ्या, किती गोड गणपती बाप्पा आहे. बघू शकता पूर्ण गोल्डनमध्ये बाप्पा दिसते. हा बघा गोल्डन बाप्पाला धोतर मारला आहे. गोल्डन शेलासुद्धा आहे. आणि पूर्ण असा सोन्याने मडलेला गणपती बाप्पा वाटतो. या असा लुक असणार आहे बाप्पाचा. समोरून दाखवतो मी. हा बघा असा लुक असणार आहे. बाप्पाच्या दोन्ही हातामध्ये आपल्याला शस्त्र पाहायला मिळतात. एका साईडला त्रिशूळ आहे आणि एका साईडला पाश आहे बाप्पाच्या हातामध्ये. आणि पूर्ण असा गोल्डवाला बाप्पा वाटतो. गोल्डन खूपच गोड गणपती बाप्पा आहे. तेवढंच हेवी लुक वाटते बाप्पाचा. कारण की पूर्ण ज्वेलरी यूज केलं आहे बाप्पासाठी. आणि बाप्पाची जी फिनिशिंग बघताय ना ती बघा, एकच नंबर अशी फिनिशिंग आहे बाप्पांची. खूपच सुंदर गणपती आहे तिथे. आणि बाप्पाच्या हातामध्ये आपण इथे बघू शकता बाप्पाचा दातसुद्धा पाहतोय आपण बाप्पाच्या हातामध्ये. हा बघा. आणि मंडळी हा बघू शकता 2 फुटाचा कृष्ण. आणि हा बाप्पा जो आहे ना बघू शकता पूर्ण गोल्डन वर्कमध्ये आपला बाप्पा पाहायला मिळतोय. वरती जो बाप्पाच्या पगडीचा तुरा, या साईडला सुद्धा छोटा गोल्डन तुरा दाखवलेला आहे. आणि शेला जो आहे बाप्पाच्या अंगावरती तो सुद्धा गोल्डन आहे. आणि बाप्पाचं धोतरसुद्धा गोल्डन दाखवलं आहे. खूपच गोड गणपती बाप्पा दिसतो. पहिला तर काय माहिती आहे का, 2 फुटाचा बाप्पा आहे आणि एकदम असं क्यूट दिसतंय. छोटूसा फेस बाप्पाचा, छोटूशा हात असा. आणि बाप्पाच्या हातामध्ये जो मोदक पाहते ना बघा, किती गोड आणि क्यूट वाटतं बाप्पा. असा बाप्पाचा लुक असणार आहे. बाप्पाला ओरिजिनल केस लावलेले आहेत. खूपच गोड आहे. आणि जो बाप्पाचा जो हे आहे ना नाम बघते ना, कृष्णासारखा नाम आहे. आणि खूप गोड दिसतंय गणपती बाप्पा. बाप्पाच्या डोळ्यांची जी आखणी पाहते ना बघा,
अशी बाप्पाच्या डोळ्यांची आखणी असणार आहे. ओव्हरऑल जे इथले बाप्पा आहेत ना ते खूपच गोड आणि युनिक आहेत. म्हणजे एकदम असे बाप्पा बघावे आणि प्रेमात पडावे असे बाप्पा आपल्याला पाहायला मिळतात इथे. आणि आता आपण पाहतोय गौराई माता. हे बघू शकता किती सुंदर अशी गौराई माता दिसते. आणि देवीची जी फिनिशिंग वगैरे आहे ना बघू शकता एकदम प्रॉपर असं वर्क केलं आहे देवीच्यावरती. आणि असा लुक असणार आहे प्रॉपर गौराई मातेचा. गौराई मातेला ना हे बघा अशी डार्क रेड कलरमध्ये देवीची साडी आपल्याला पाहायला मिळते. आणि पूर्ण A to Z वर्क जे आहे ना प्रॉपर वर्क आपल्याला पाहायला मिळतो. देवीच्या कानामध्ये तुम्ही कुडी बघू शकता. वरती देवीची बिंदी आहे तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे इथे ज्वेलरी केलेली आहे. खूप गोड दिसते देवीचं लुक असा असणार आहे. आणि यांची ना स्पेशालिटी आहे कुणाल केतन आर्टची गौराई माता आणि गणपती बाप्पा खूपच असे गोड इथे आपल्याला पाहायला मिळतात. पूर्ण कस्टमाइज करून मिळतील जशी कस्टमरची डिमांड असेल तशी. आणि ही गौराई माता जी आहे ना ती बघू शकता असा लुक असणार आहे देवीचा. पूर्णपणे सिंहासनावरती बसलेली आहे. आणि देवीचे केस नाही बघा 2 स्टाईलमध्ये दाखवले आहेत. हे बघा हे आहेत ना देवीचे केस हे जरा कर्ली दाखवले आहेत आणि पाठीचे स्ट्रेट दाखवले आहेत. आणि इकडे आपल्याला देवीचे आकडेसुद्धा पाहायला मिळतात केसांचे. आणि अशा एकदम पोझिशनमध्ये बसलेली देवी आहे ही सिंहासनावरती. पूर्ण देवीच्या केसामध्ये ना आपलं हे बघा इकडे फुलंसुद्धा पाहायला मिळतील. पाठीमागे इथे हे बघू शकता पूर्ण ज्वेलरी केलेली आहे. कानामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे देवीला पूर्ण ज्वेलरी केली आहे. आणि मेन गोष्ट काय माहिती का देवीचे जे डोळे आहेत ना बघा ते ग्रीन कलरमध्ये दाखवले आहेत. आणि जी देवीची साडी आहे ना ती पण ग्रीन कलरमध्ये पूर्ण ना अशी मॅच होते. त्याच्यामुळे खूपच सुंदर असा लुक येतो देवीला. असा लुक असणारा 1-2 फुटाची देवी आहे ही. पण गौराई माता बघतोय ना ती बघा कशा प्रकारे बसलेली देवी आहे. एकदम अग्रेसिव्ह वाटते गौराई माता. कशा प्रकारे देवीची जी लिखाई वगैरे केली ना एकदम अग्रेशनवाली वाटते. कारण की देवीच्या ज्या वरतीची ही जी लिखाई नाही बघा ही चंद्रकोर जी दाखवली ना ती खूपच असे ॲग्रेशन लुक दाखवते देवीचा. आणि जी देवीची ह्याच्यामध्ये बघता ना तुम्ही बघा डोक्यावरती देवीच्या अशा प्रकारे ज्वेलरी केलं आहे. आणि पूर्ण जी देवीची जी बिंदी बघता ना तुम्ही बघा तिनं 3 फेसवाली दाखवलेली आहे. पाठीमागे आपण फुलंसुद्धा पाहतो देवीच्या डोक्यामध्ये. आणि इकडे ज्वेलरीसुद्धा पाहतोय आपण. खूपच अशी गोड देवी आहे ही. एकदम ॲग्रेशनवाली देवी वाटते ही. बघू शकता एकदम असा एक हात असा आहे तो वरती डोक्यावरती आहे देवीचा. आणि पूर्ण असे देवीच्या काळामध्ये आपण ज्वेलरी पाहतो. हे बघा किती म्हणजे असे हार टाकले आहेत ना देवीच्या ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही गळ्यामध्ये. आणि हा पूर्ण लांब सरसुद्धा आपण पाहतो. आणि देवीचे पैंजण आहेत ना ते बघा किती गोड दिसतात. एकदम असे नाजूक लुक देऊन जाते. हा बघा अशा प्रकारे ज्वेलरी आहे ही. आणि इथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते असा लुक असणार आहे देवीचा पूर्णपणे. ही 2 फुटाची देवी असणार आहे. आणि इकडे आपण पाहतोय 2.5 फुटाची. आणि ही देवी आहे ना किती अप्रतिम आहे बघू शकता तुम्ही. पहिला तर विचार केला ना आपण हे बघा देवीच्या डोक्यावरती तुम्ही बघू शकता किती फुलांचं काम केलं आहे. की जी देवीची जी वेणी दाखवली ना ती किती मोठी दाखवली आहे बघू शकता तुम्ही. खूपच असा गोड लुक आहे त्याच्याने. जो ग्रीन जो दिसतात ना आपल्याला फुलं आणि ते पानं खूपच सुंदर असं. मी तर अजूनपर्यंत अशी देवी कधी बघितली नव्हती. आणि देवीच्या हातामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता जी नवीन स्टाईल जी आता सध्या आली आहे बघा ट्रेंडिंगवाली ती देवीच्या हातामध्ये फुलांची माळ दिलेली आहे. इकडे लटकनसुद्धा आपण पाहतो. हे बघा ओरिजिनलवाले आहेत सर्व असे बघू शकता तुम्ही. खूपच गोड लुक आहे या देवीचा. आणि पूर्ण देवी ना सोन्याने मढलेली आहे बघू शकता. पूर्ण वर्क आहे ना कशा प्रकारे केलेलं आहे बघू शकता. इथे कानामध्ये देवीच्या या आहेत आपण ज्वेलरी पाहतोय. इकडे पण पाहतोय. आणि इथे ना देवीच्या अशा बघा ब्रॉच लावलेले आहेत. देवीची जी बिंदी दाखवली ती खूपच अशी लाऊड दाखवली आहे. आणि जी डोळ्यांची आणि आखणी आहे ना खरंच इथली अप्रतिम आहे. अप्रतिम तोडच नाही आहे. हे बघा असा लुक असणार आहे पूर्ण देवीचा. ही जी 2.5 फुटाची देवी असणार आहे. आणि जी देवीची जी साडी लावलेली आहे देवीला ती डार्क अशी ऑरेंज कलरमध्ये आहे. आणि ती ना रिफ्लेक्ट होते गोल्ड कलरमध्ये. म्हणजे 2 कलरवाला आपण बोलू शकतो ही साडी देवीची. आणि खूपच अप्रतिम देवीचा लुक दिसतो याच्यात. ही गौर बघा किती गोड गौर दिसते. खूपच अशी सुंदर. कारण की हा ज्या देवीचा जो कलर आहे ना तो बघा कसा रिफ्लेक्ट होतो. एकदम शाईन कलर मारते देवीचा. आणि वरती बघू शकता देवीच्या डोक्यावरती कशा प्रकारे ज्वेलरी केलेली आहे. खूपच सुंदर आहे. आणि या देवीच्या ना केसामध्ये व्हाईट कलरची फुलं आहेत जी स्काय ब्लू कलरची फुलं आहेत जी की खूपच अशी अट्रॅक्टिव्ह दिसतात. आणि या देवीची ना एकदम अशी पैठणी साडी लावली आहे जी की खूप देऊन जाते. कारण की तो देवीचा जो पदर वगैरे आहे तो प्रॉपर असा वर्क केला आहे. काळी देवीच्या आपण त्या हे बघू शकता निर्या वगैरे सर्व खूपच असं गोड लुक दिसते. देवीच्या हातावरती आपण मेहंदीसुद्धा पाहतोय. असा लुक असणार आहे देवीचा. ही देवीसुद्धा 2.5 फुटाची असणार आहे. किती अप्रतिम अशी देवी आहे. वाट पाहताना दिसते आपल्याला. 2.5 फुटामध्ये ही देवी असणार आहे. ही सध्याची ना ट्रेंडिंगवाली देवी आहे आपण पाहतोय. बघू शकता देवीच्या ह्याच्यामध्ये ना पाठीमागे पानांच्या अशी वेणीला हे भरलेले आहे आणि वरती ज्वेलरी होते. ही जी देवी आहे नाही बघा असा लुक असणार आहे. एकदम कोली पद्धत अशा प्रकारे असणार देवी. आगरी कोली जशी असते ना कोली पद्धतवाली देवी आहे ही. वरती बघू शकता देवी वाट पाहताना आपल्याला दिसते. आणि देवीच्या हातावरती ना
तुम्ही मेहंदी बघू शकता कशा प्रकारे मेहंदी काढले. आणि देवीच्या बांगड्यांच्या इथे ना बघा लटकनसुद्धा पाहताय पूर्णपणे वर्क केलेले देवी आहे. पूर्णपणे वर्क केलेले देवीच्या गळ्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता. जशी कोळी माणसं आपले घालतात गळ्यामध्ये जसं सोना, तसा सोना दाखवला आहे देवीच्या गळ्यामध्ये. आणि इकडे मासांचे पेंडंटसुद्धा दाखवले आहे बघू शकता. हा मासाचा पेंडंटसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रॉपर असं वर्क केलेलं देवी आहे ही खूपच. आणि मी सांगतो ना घरगुतीसाठी बेस्ट ऑप्शन आहे तिथे. ओ माय गुडनेस, ह्या गौराई मातेचा आपण लूक बघू शकतो कशा प्रकारे गौराई मातेचा लूक आहे. कारण की ना अप्रतिम अशी डिझाईन केली आहे देवीला. देवीच्या ब्लाऊजवरती ना आपण बघा मोराचे एवढे मोठे मोठे असे ब्रॉच पाहतोय. आणि देवीच्या केसांमध्ये ना पिंक कलरची अशी फुलं आणि ज्वेलरी आपल्याला पाहायला मिळेल. डोक्यावरती सुद्धा बघू शकता अशा प्रकारे देवीला डिझाईन केले आहे. खूप गोड लूक देते देवी. आणि देवीच्या माथ्यावरची जी चंद्रकोर पाहताय ना बघा, आणि खाली ना छोटीशी एक लिखाई केली आहे जी की एकदम क्यूट असा लूक देते देवी. आणि गौराई मातेच्या ना गळ्यामध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हार घातलेले आहेत. खूपच असं डिफरंट लूक देते. एकदम राजेशाही देवी वाटते ही. कारण की काय माहिती आहे का, देवी जी अशी बसले एकदम पोझिशनमध्ये आणि जसे देवीला कस्टमाइज केले खूपच गोड लूक देते. आणि देवीचे डोळ्यांची आखणी बघू शकता तुम्ही, एकदम अशी जिवंत आखणी वाटते. आणि जी डोळ्यामध्ये जी चमक पाहते ना बघा ती रिफ्लेक्ट होते ॲक्च्युली. खूपच असं गोड युनिक अशी देवी आपण पाहतोय असा लूक असणार. आणि ही देवी आहे ना 2 फुटामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि जशी आपली कस्टमरची डिमांड असेल ना तशी आपल्याला इथे कस्टमाइज करून भेटेल. हे बघू शकता तुम्ही किती सुंदर देवी आहे. कारण की ही देवी आहे ना सिंहासनवाली देवी आहे. बघू शकता मयूर सिंहासन आहे. प्रभावलीला मागे ना आपण मोर पाहतोय आणि इकडे मोराचा पिसाळासुद्धा पाहायला मिळतो आहे. आणि ही जी देवी आहे ना एकदम पैठणी साडीला देवीला लावलेली आहे आणि एकदम अशी रॉयल लूक देते देवी. कारण की हे बघा जो काम आहे ना देवीचं बघू शकता तुम्ही, अतिशय अप्रतिम असं काम आहे देवीचं. जसं देवीचा जो ब्लाऊज आणि जी प्रभावळ आहे ना ते पूर्णपणे एक प्रकारचं असं मॅचिंग होते. आणि जशी डोळ्यांची आखणी आहे खूपच सुंदर दिसते देवीचं लूक. देवीच्या हातावरती आपण मेहंदीसुद्धा पाहू शकता. खूप गोड लूक येतो आहे. आणि ओव्हरऑल असा असणारा देवीचं लूक. या साईडला आपण सिंगल लोडसुद्धा पाहतो आहे आणि वरती उशीसुद्धा आहे देवीच्या हाताखाली बघू शकता. असा लूक आहे देवीचा. पूर्ण फर्निचरवरती देवी बसली आहे. मयूर सिंहासनवाली देवी असणार आहे. ही जी गौराई माता बघते ना बघा किती सुंदर देवीचा लूक वाटते. ही जी देवीची मेन काय म्हणते की अट्रॅक्शन मी तुम्हाला सांगू मला पर्सनली खूप आवडले. ही देवीला जी साडी जी नेसवलेली आहे ना ती बघू शकता कशा प्रकारे रिफ्लेक्ट करते. डबल म्हणजे ती ना एकदम अशी मिक्स कलरवर जसं असतं ना आपण पंचरंगी बोलतो किंवा सप्तरंगी बोलतो तसा कलर आहे देवीच्या साडीचा जे की फुल रिफ्लेक्ट करते. आणि जी देवीला ना गोल्डन कलरची जी लेस लावली आहे ना ती बघू शकता कशा प्रकारे चमकते ती. आणि देवीच्या काळामध्ये पूर्ण असे जे हार वगैरे पाहताय ना आपण बघा त्याच्यामुळे खूपच उठून अशी देवी दिसते. देवीची जशी साडी आहे ना तशीच मागे आपण फुलंसुद्धा पाहतोय. आणि जो देवीचा जो ब्लाऊज आहे ना तो बघा डार्क बेबी पिंक कलरमध्ये दाखवला आहे. आणि ब्लाऊजवरती सुद्धा तुम्ही ज्वेलरी वर्क पाहताय ज्याच्यामुळे ना खूपच अशी उठून दिसते देवी. असा लूक असणार आहे देवीचा. गौराई मातेचा लूक तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते. कारण की पहिले मेन गोष्ट सांगू का मी, बघा हा जो मोर जो आला ना तो पाठवून आला देवीच्या. आणि अशा प्रकारे मोराचं काम पाहता तुम्ही बघा खूपच सुंदर असं आपल्याला पाहायला मिळते. असा असणार आहे देवीचा लूक. जी देवीला जी साडी वगैरे लावली बघताना तुम्ही बघू शकता. देवीच्या ना इथे तुरा दाखलेले आहे साडीला सुद्धा खूपच गोड लूक येते. आणि इथे जे मोराचा जो पिस्सा आहे ना बघा ओरिजिनल सर्व मोराचे पिस्से लावलेत बघू शकता. आणि ही देवी एवढी अप्रतिम दिसते ना फेस टू फेसला बघायला खूपच सुंदर दिसते. देवीच्या हातातनं तुम्ही बघा बांगड्यांना लटकनसुद्धा पाहताय. आणि हे जे बॅच बघताय ना तुम्ही हे सर्व बुकिंगचे बॅच आहे. म्हणजे याच्यावरून तर तुम्हाला समजत असेल की या देवीची किती डिमांड आहे ती. खूपच बुकिंग आलेली आहे देवीला. खूपच अप्रतिम दिसते ही देवी. 2 फुटामध्ये असणार आहे. आणि ही जी गौराई माता बघताय ना बघू शकता हा जो देवीचा जो फेस आहे ना तो एकदम असं क्यूट वाटते. कारण काय होते का जे तुम्ही देवीच्या ना गालावरती जे बघताय ना पिंक कलर तो ब्लश केला आहे ना तो खूपच असं क्यूट वाटते. त्याच्यामुळं हे बघा असा थोडा रेड कलर बघू शकता तुम्ही असं ब्लश केलं आहे देवीच्या गालावरती. खूपच सुंदर दिसते ही देवी. एकदम क्यूट वाटतं हा देवीचा लुक. कारण की देवीचा फेस आहे ना तो छोटा आहे आणि जी ज्वेलरी वगैरे केली ना ती लाऊड दिसते त्याच्यामुळे खूपच गोड दिसते हा लुक देवीचा. आणि जी साडी बघताय ना देवीची 2 कलरमध्ये असणार आहे. ग्रीन कलरमध्ये साडी आहे देवीची आणि गोल्डन कलरमध्ये चमकते. आणि देवीच्या याला बघताय ना साडीला ही जी लेससुद्धा लावलेली आहे ती बघा किती लाऊड आहे. खूपच गोड लुक दिसते देवीचा. आणि देवीच्या हातामध्ये ही जी मेहंदी बघताय ना बघा एकदम ट्रेडिशनल जी जुनी पारंपरिक पद्धतीची आपण मेहंदी पाहतोय.